कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात एकी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसतंय। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आज थेट ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या दिसून आल्या। अंबरनाथ तालुक्यातल्या गोरपे गावामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एका मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला आलेले होते। यावेळी संबंधित प्रकार बघायला मिळाला आणि अनेकांना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, गोरपे गावात आपण काय करण्याकरता गेला होता? खासदार संजय राऊत आपल्या सोबत होते, काय नक्की माहिती आहे, काय सांगाल? काय माहित आहे का, आमदार गणपत गायकवाडांच्या गोरपे गाव हा विधानसभेमध्ये आहे आणि त्या गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार होता, त्यासाठी मी तिथे गेलेले होते। याच्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता किंवा कसलाही प्रचार नव्हता। माझ्या आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये जे मला काम करायचं आहे ते मी करतो, त्या हेतूने मी तिकडे गेलेली होती। मोठ्या प्रमाणात आपलं जंगी स्वागत करण्यात आलं, त्याचबरोबर वैशाली दरेकर पण यासोबत होत्या, त्यामुळे असं कुठे तो व्हिडिओ व्हायरल झाले का, काय सांगाल? तो व्हायरल झाला, आता ते उमेदवार आहे तिथे, तर ते बोलणारच की पाठिंबा आहे माझा। तर आम्हाला असा पाठिंबा कोणाला नाहीये। आम्ही मोदी साहेबांचे परिवार आहे आणि त्यांच्या परिवारासोबतच राहणार आणि मोदी साहेबांना निवडून आणणार। आपण भाजपचंच काम पुढे करणार आहात का, काय सांगाल? हो, भाजपचंच काम करणार पुढे। सदर जो दौरा होता राजकीय होता का नव्हता? नाही, राजकीय हेतू नव्हता कोणता। आपण जर बघितलं तर सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय यात कोणताही राजकीय हेतू नव्हता। कॅमेरामॅन प्रथमेश प्रदीप भणगे, कल्याण। आणि संजय राऊतांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। त्यांनी देखील अजून पाहिजे तसं सपोर्ट केला नव्हता। धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत, हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे। त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत। ते भाजपचे आमदार आहेत, ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। चला, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांच्या या कृत्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली। असे प्रकार घडायला नकोत, गैरसमजातून हे होत असेल तर समन्वय केला जाईल असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील म्हणाले। तर गायकवाड यांच्या पत्नी आमदार नाहीत, त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकेल असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले। नाही, आता ही बातमी तुमच्याकडनंच मला ऐकायला मिळते आणि समजा जर का असं काही असेल तर पक्षामध्ये समन्वय समिती, ज्या समन्वय समितीमध्ये राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि मी सुद्धा आहे, ज्या ज्या ठिकाणी असा समन्वय कमी पडत असेल त्या ठिकाणी तो मिटवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल। हे बघा, गणपत गायकवाडांच्या सौगायवती ह्या आमदार नाही आहेत, त्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीने व्यासपीठावर सहभागी होणे म्हणजे सगळ्या भाजपने सहभागी होणे असे होत नाही। मला तरी असं वाटतं हा प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्यानुसार त्या व्यक्तिगत त्यांच्या कार्यक्रमाला गेले असतील याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची नाराजी आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही।